नमस्कार मित्रांनो, कालच आपण आपल्या चॅनलवर बँक ऑफ बरोदा या बँकेकडून ज्या वॅकन्सीज क्रिएट करण्यात आल्या होत्या त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. सेम आज युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेकडून सुद्धा जवळजवळ 2900 प्लस वॅकन्सी काढण्यात आलेल्या आहे. महाराष्ट्रातून या जिल्ह्यात या वॅकन्सी असणारे टोटल 296 वॅकन्सी महाराष्ट्रासाठी क्रिएट करण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, कुठे कुठे या वॅकन्सी असणार आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, नोटिफिकेशनमध्ये काय डिटेल्स दिलेले आहे, या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. नमस्कार, माझे नाव संकेत. स्वागत करतो अजून एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर चला आता कुठलाही टाइम वेस्ट न करता आपल्या या व्हिडिओला इथे स्टार्ट करूया. तर मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन चेक करण्यासाठी सिंपल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. गुगल क्रोम किंवा कुठल्याही क्रोम ब्राउझरवर किंवा कुठल्याही ब्राउझरवर सिंपल तुम्ही युनियन बँक टाका. पहिलीच वेबसाईट तुम्हाला भेटणार आहे, त्यावर क्लिक करा. होम पेजवर तुम्ही येणार आहे. त्यानंतर काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, करिअर हे ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्च करायचं असतं. सिंपल स्क्रोल डाऊन करा. इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतं करिअर्स अँड रिक्रुटमेंट. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता रिक्रुटमेंट म्हणून एक सेक्शन आहे आणि तिथे खाली दिलेलं आहे एंगेजमेंट ऑफ 269 अप्रेंटिसेस. ओके, म्हणजे जवळजवळ 2691 अप्रेंटिस वॅकन्सी इथे क्रिएट करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याच्या खाली दोन ऑप्शन आहे, नोटिफिकेशन आणि क्लिक हेअर टू अप्लाय. सर्वात आधी नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर अप्लाय कसं करायचंय ते पण सांगून देतो. सिंपल नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकताय 19 फेब्रुवारी पासून ते 5 मार्च पर्यंत ही ऑनलाईन प्रोसेस चालणार आहे. लास्ट डेट 5 मार्च आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कुठे अप्लाय करायचंय ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी डिटेल्स काय दिलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो. इथे आपण बघू शकताय भारतातले जे राज्य आहे त्या राज्यावाईज किती वॅकन्सी आहे त्याच्या डिटेल्स इथे तुम्हाला शो करण्यात आलेले आहे. आपण महाराष्ट्राच्या बघूयात. इथे बघू शकताय 296 वॅकन्सी इथे क्रिएट करण्यात आलेले आहे. प्लस टोटल PWBD याच्या ज्या 12 आहे, अशा करून जवळजवळ 308 वॅकन्सी इथे तुम्हाला बघायला भेटतात. 12 सोडून द्या, पण आपल्या ज्या रेग्युलर आहे त्या 296 असणार आहे. त्यात ओपनसाठी 133, SC साठी 29, ST SC जे 26, OBC साठी 79, अशा प्रकारे वॅकन्सी असणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला दुसऱ्या राज्यातून अप्लाय करायचं असेल ते सुद्धा करू शकताय. फक्त एक त्याच्यासाठी क्रायटेरिया असणार आहे, जी लोकल लँग्वेज आहे. फॉर एक्झाम्पल गुजरातमधून जर तुम्ही अप्लाय करताय तर गुजराती लँग्वेज तुमच्या जे तुम्ही 10th 12th पर्यंत जे एज्युकेशन घेतलंय त्यामध्ये हा सब्जेक्ट पाहिजे किंवा गुजराती लँग्वेज ही तुम्हाला आली पाहिजे. महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे मराठी बंधनकारक आहे. 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर असतो, त्यामुळे तुम्हाला इथे लँग्वेजचं कुठलंही बंधन येणार नाही. सिंपल महाराष्ट्रातून अप्लाय केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला लँग्वेजचं कुठलंही बर्डन नाही. ओके, त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन बघू शकताय. शेड्यूल कास्टसाठी 5 इयर्स, त्यानंतर OBC साठी 3 इयर्स आणि जे PWBD आहे म्हणजेच पर्सनल डिसॅबिलिटी त्यासाठी 10 वर्षांची मुभा इथे एक्स्ट्रा देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे बघू शकताय एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑन 5 मार्च 2025. ओके, इथे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. कमीत कमी तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजेच BSc, BCom, B फार्मसी, त्यानंतर डिग्री या प्रकारचे एज्युकेशन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. कमीत कमी ग्रॅज्युएशन झालं पाहिजे मित्रांनो, हा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जॉब प्रोफाईल बघू शकताय. तुम्ही एम्प्लॉईज म्हणून ट्रीट केले जाणार नाही, तर इथे अप्रेंटिस म्हणून ट्रीट केले जाणार आहे. हे स्पष्ट वाचून घ्यायचं आहे. पण मित्रांनो, हा जो तुमचा अप्रेंटिसचा एक्सपिरियन्स असणार आहे हा भविष्यात नक्कीच तुम्हाला कामी येणार आहे. त्यामुळे अप्रेंटिस जरी असलं तरी ही संधी तुम्ही गमावू नका, एवढंच माझं तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इज ऑफ 1 इयर. ओके, इथे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे 1 वर्षासाठी तुमची ट्रेनिंग असणार आहे अप्रेंटिससाठी. जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असला आणि तुमचं नशीब चांगलं असलं आणि वॅकन्सी सुद्धा असली, परमनंट एम्प्लॉई रिटायर झाला, तर तिथे सुद्धा डायरेक्टली तुम्ही अप्रेंटिस केली असेल तर डायरेक्टली तुम्हाला रिक्रूट सुद्धा केलं जाऊ शकतो. हा अप्रेंटिस केल्याचा फायदा असतो. त्यानंतर जे तुम्ही ट्रेनिंगमध्ये जाणार आहे 1 वर्षासाठी, त्याचं स्टायपंड इथे मेन्शन केलेलं आहे 15,000 रुपये. ओके,
जवळजवळ तुम्ही 1.25 लाखाचं पॅकेज कन्सिडर करू शकताय फक्त अप्रेंटिससाठी. त्यानंतर परमनंट झाला तर नक्कीच हे दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा होऊ शकतंय. सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिलं एक्झाम टाईप दिलेला आहे, कशा प्रकारचे एक्झाम असणारे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारे, इथे सब्जेक्ट दिलेले आहे जनरल, फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज. या रिलेटेड प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. 60 मिनिटांची एक्झाम असणार आहे, 100 प्रश्न इथे तुम्हाला येणार आहे. त्यानंतर इथे बघू शकताय नॉलेज अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू प्रोड्यूस देअर 10th and 12th स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेशन एव्हिडेन्सिंग हॅव्हिंग स्टडीड द स्पेसिफाईड लोकल लँग्वेज. म्हणजेच 10वी-12वी पर्यंत तुम्ही ज्या पण राज्यात आहे त्या राज्यातील जी लोकल लँग्वेज आहे, म्हणजे आपली महाराष्ट्राची मराठी आहे, तर 10वी-12वीच्या मार्कशीटमध्ये तो सब्जेक्ट तिथे मेन्शन असणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं लँग्वेजचं तुम्हाला इथे कुठलंही बर्डन किंवा कुठलंही इथे अडचण इथे येणार नाही. त्यानंतर वेटिंग लिस्टसाठी जो पिरियड दिलाय तो बघू शकताय. मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. त्यानंतर फायनल सिलेक्शनसाठी काय क्रायटेरिया आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर हे जे त्यांचे लोकल रूल्स आहे, टर्म्स अँड कंडिशन आहे, कॉन्ट्रॅक्ट्स आहे, या रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हाऊ टू अप्लायचं पेज आहे, 4थं पेज आहे, तिथे बघू शकताय कशा प्रकारे अप्लाय करायचंय या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे. सर्वात आधी तुम्हाला नॅट्सवर रजिस्टर करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतरच इथे तुम्ही इलिजिबल असणार आहे. ओके, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. रजिस्टर केल्यानंतर या ज्या स्टेप्स दिलेल्या आहे, ओके, त्या स्टेप वाईज ते स्टेप फॉलो करून फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर फॉर्म फिलअप करण्यासाठी जे चार्जेस असणार आहे, जनरल ओबीसी साठी 800 प्लस GST, ऑल फिमेल्स 1600, त्यानंतर SC ST 1600 आणि PWBD 400 असे चार्जेस सुद्धा एक्स्ट्रा इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशनचे क्रायटेरिया, काय काय रूल्स असतात ते सर्व इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे, कुठे लागणार आहे, इथे बघू शकताय. युनियन बँक ऑफ इंडिया जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे हा रिझल्ट अनाऊन्स केला जाणार आहे. त्यानंतर अनाऊन्समेंट बघू शकताय. ओके, त्यानंतर थोडी जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते केल्यानंतर खाली बघू शकताय जे मी तुम्हाला बोललो की महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्ह्यात किती वॅकन्सी आहे हे सुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटेल. तर बघू शकताय मुंबई सबर्बन, ठाणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ओके, एवढे जिल्हे आहेत महाराष्ट्रातून. जवळजवळ 9 जिल्ह्यात 296 वॅकन्सी इथे क्रिएट करण्यात आलेली आहे. निश्चितच मुंबई आणि मुंबई सबर्बन मध्ये जास्त वॅकन्सी असतील, ठाणेमध्ये सुद्धा बऱ्याच वॅकन्सी असतील. त्यानंतर या कमी कमी जो सिक्वेन्स इथे दिलेला आहे त्यावेळेस कमी होत जाणार आहे. म्हणजे टॉपचे 3-4 जिल्हे त्यात नक्कीच जास्त वॅकन्सी इथे भेटणार आहे. ओके, त्यानंतर इथे काही फॉर्म्स दिलेले. ओके, हे बघू शकताय. त्यानंतर खाली प्रोसिजर सुद्धा आहे. हे जे फॉर्म्स आहे या PDF मध्ये, या नोटिफिकेशन मध्ये हा व्यवस्थितपणे भरून, ओके, आपला पासपोर्ट फोटो टाकून सर्व माहिती अचूक भरून हा तुम्हाला जी यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर अपलोड करायचा आहे. अपलोड करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जे इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवून देतो पुन्हा एकदा. ओके, हे बघू शकता हाऊ टू अप्लाय. ह्या ज्या डिटेल्स आहे या व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे वाचलं नाही आणि डायरेक्टली फॉर्म फिलअप केला आणि तो फॉर्म व्यवस्थित सबमिट झालाय का नाही हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हे एक्झामिनेशनसाठी पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे फॉर्म फिलअप करायच्या आधी हे जे गाईडलाईन्स दिलेले आहेत हे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे. त्याचबरोबर या ज्या फॉर्म्समध्ये डिटेल्स यांनी मागितलेले आहे त्या डिटेल्स सुद्धा व्यवस्थितपणे एकदम अचूकपणे भरायचे आहे. तर मित्रांनो, ही होती आजची वॅकन्सी. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.